माझा एक मित्र आहे सागर इंगोले, त्याचं नाव घ्यायला मला काही वाटणार नाही. तर म्हणजे आम्ही आता जेव्हा भेटतो तेव्हा हा किस्सा आम्ही शेअर करून आम्ही खूप हसतो. तो सोबत सोप आणायचा आणि सोप मध्ये तो सोपचं म्हणून टाकून आणायचा. तो थंडाई वगैरे सोपचं गोड लागतं आणि ते तो आणायचा खळ्याच्या पुडीमध्ये. खळ्याचे जे असतं ना आपलं प्लास्टिक असतं त्याच्यामध्ये. आणि पूर्ण वर्गामध्ये तो फेमस होता, पानवाला सागर. कारण की सगळ्या मुलांना त्यांनी ती सवय लावून टाकली होती की सोप खायचं. लेक्चर बोर झालं की सागर सोप दे, लेक्चर संपलं की सागर सोप दे, लंच झालं की सागर सोप दे. तर असा सोप आम्ही त्याच्याजवळचा खायचो. तर एकदा तो माझ्या बाजूला, आम्ही एक सोबतच बसायचो, माझ्या बाजूला तो बसला आणि मॅडम शिकवत होते आणि खूप भयंकर बोलिंग लेक्चर करत होते. मी सागरला असं म्हटलं, या सागर म्हटलं बोलत आहे म्हटलं, तू खरं पाहतो. तर त्यांनी माझ्या आपल्या खिशामध्ये एकदम जसं काही तो खरं काढतो असा खरं काढला. त्यांनी तो असा हातावर घासता सुद्धा, त्याच्यावरून त्यांनी ती सोप काढली, आपल्या हातावर ठेवली आणि जसं आपण तंबाखू कशी घोटतो तसं त्यांनी ती सोप सुद्धा घोटली आणि माझ्या हातात दिली. आणि मी सुद्धा मग ते असं पकडलं आणि असं तंबाखू असं इथे खाल्ला. आणि समोरून आमच्या पूर्ण त्या ज्या करामती आहेत ती मॅडम समोरून पाहत होत्या. तर त्या मॅडम आला आमच्या जवळ, काय खाल्लं तुम्ही? मॅडम काहीच नाही. तू कधी खाल्ला? तंबाखू खाल्ला तू? मॅडम नाही, तंबाखू नाही खाल्ला मॅडम, सोप आहे. तू असं सोप कधी असं खातात का? नाही मॅडम खरंच ही सोप आहे. आणि मुलं इंजिनिअरिंगचीच तशी. तर मॅडमने विचारलं, हा तंबाखू खातो का? तर सगळ्या मुलांनी म्हटलं, हो मॅडम, हा तंबाखू खातो. आणि खरं म्हणजे मुलांना माहिती होतं सगळ्यांना की सोबत जाणार म्हणून ती. मग शेवटी मॅडम म्हणे की जा बाहेर जा तू कुणी. मी गेलो बाहेर, पाणी पिलो आणि आलो क्लासमध्ये. मग लेक्चर झाल्यानंतर आम्ही मॅडमच्या केबिनमध्ये गेलो. मॅडमला म्हटलं, मॅडमला ते दाखवलं पूर्ण की मॅडम पहा खरं सोप आहे आणि तुम्ही सुद्धा खाऊन पहा, मॅडम सुरुवातीला हेजिटंट होत्या, नाही मी खाणार नाही. पण मॅडमला आम्ही खूप जास्त इन्सिस्ट केलं की मॅडम खरंच खाऊन पहा, खूप छान लागतं. तर मॅडमने पहिल्यांदा खाल्लं आणि त्यांना सवय नसेल, त्यांचं डोकंच खूप मजेशीर किस्सा आहे. आणि तेही आता आम्ही जेव्हा सगळे मुलं भेटतो आणि हा किस्सा आठवतो तेव्हा आता आम्हाला खूप